असं वाटतं डायरेक्ट इथे झोपून गेलो. त्याचं कारण म्हणजे तर मित्रांनो, आज आहे रविवार म्हणून आपली सगळी गँग आज डोंगरावर गोंधळ घालायला निघाली. तर आमच्यातले सर्वात पहिले पोलीस राहुल दादा पण आमच्यात ऍड झाले. तर हा आहे डोंगराच्या पायथ्याचा भाग आणि ही आपली सगळी गँग आलेली आहे. असं वाटतं रॉकीला कमांडो जास्तच आवडलाय काय. मग मित्रांनो, आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. तर मित्रांनो, या भागात जुन्या काळातल्या पायऱ्या ज्या डोंगर चढायला यूज होता त्या अजूनही कंडिशन मध्ये आहे. रॉकी वरती जायला एवढा एक्साइटेड झाला तो आमच्या आधीच पुढे पुढे राहिला. हा आमचा पहिला स्टॉप. इथे सगळे घाम वाळवायला थांबलेत. दोस्त तर इथं जाम झालेला दिसतोय. तर भाई स्काय बघा कसला भारी दिसतोय ना. तर या रॉकीचं मला काय कळणार राहून नुसतं पुढे जाताना मागे येतंय. काय झालंय काय माहिती याला. फायनली आम्ही डोंगर सोडून 15 मिनिटाचे परिश्रम करून या मंदिरावर पोहोचलो. तर हे मंदिर दुसऱ्या कोणाचे नसून आपल्या खंडेरायाचे आहे. तर हा आहे मंदिरातला आतला भाग ज्यावर खंडेरायाची आरती आणि प्रार्थना दिलेली आहे. हे मंदिर आम्हा सिन्नरकरांसाठी खूप श्रद्धेचे स्थान आहे. तर मंदिराच्या गाभ्यामध्ये खंडेराव व गणपतीची मूर्ती आहे. मग आम्ही खंडेरायाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर बसलो. त्यानंतर आम्ही एकामेकाचे माप काढून थोडी मस्ती करून घरी निघालो. चला पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये येळकोळ जय मल्हार बोला.